दोस्त हो, हे आहे परभणी रेल्वे स्थानक। परभणी हे गाव मराठवाड्यातील अति प्राचीन शहरापैकी एक असलेलं हे गाव। या गावाला पूर्वीच्या काळी प्रभावती नगरी या नावानं संबोधलं जात होतं। या शहरातील हे आहे रेल्वे स्थानक। अति प्राचीन रेल्वे स्थानकापैकी असलेलं हे रेल्वे स्थानक आणि परभणी रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला असलेले ही छोटीशी झोपडपट्टी, ज्याला पूर्वी हमालवाडी या नावानं संबोधल्या जात होतं। ही हमालवाडी म्हणजेच आताचं आनंदनगर। या आनंदनगरमध्ये आजच्या घडीला जवळपास 400 परिवार मागच्या 100-125 वर्षापासून वास्तव्य करत आहेत। या वस्तीमध्ये प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर आणि ज्याचं हातावर पोट आहे असा मजूरदार वर्ग या वस्तीमध्ये गेल्या 100-125 वर्षापासून आपल्या मुलाबाळासह वास्तव्य करतो। आज ती झोपडपट्टी हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। या संदर्भात नुकतेच रेल प्रबंधक नांदेड यांनी 12 एप्रिल 2024 रोजी जिल्हाधिकारी परभणी यांना पत्र देऊन ही झोपडपट्टी हटवण्याची कारवाई करावी अशी मागणी केली आहे। या पत्राची दखल घेत जिल्हाधिकारी परभणी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त यांना दिनांक 2 मे 2024 रोजी पत्र पाठवून ही झोपडपट्टी हटवण्याची कारवाई करावी असे आदेशित केले आहे। म्हणून 100-125 वर्षापासून अस्तित्वात असलेली झोपडपट्टी या ठिकाणाहून हलविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू झालेल्या आहेत। वरकरणी हिरव्यागार वनराईत लपलेल्या या झोपडपट्टीचे अंतरंग टिपले आहे। N3 न्यूज नेटवर्कचे व्हिडिओ जर्नलिस्ट विकास गोरे यांनी हे अंतरंग दर्शकांच्या समोर ठेवण्याचं कसब पणाला लावलेलं आहे। आमच्या नगरातल्या काही माणसांचे शेत होते, ते विद्यापीठ झाल्यामुळं त्या विद्यापीठामध्ये त्यांची ती शेती गेली आणि ती शेती गेल्याच्या नंतर त्यांना ते मोबदला काय मिळायचा ते मिळाला, परंतु ती शेती गेल्यामुळं मग परभणीत आनंदनगरमध्ये रेल्वे स्टेशनमध्ये हमालवाडीमध्ये राहण्यासाठी त्यांनी जागा धरल्या आणि तिथं राहू लागले। आता इथं एकामागून एक हे रेल्वेचे क्वार्टर येत आहेत, परंतु या क्वार्टरपूर्वी इथं काय होतं तर होती ती हमालवाडी, हमाल वस्ती। नंतर मग त्याचे हळूहळू नातेवाईक हे ते जे इथं रेल्वेचं गुडूस आहे तिथं मालाची आवक जावक होती, त्या गुडशेटवर हमाली करणारे काय माणसं आजूबाजूचे खेड्यापाड्यातले होते, पण त्यांना नंतर वाटायला लागलं की बाबा आपण इथं गुडशेटवर काम करून घरी जाऊन याला जायला आपल्याला परवडत नाही, म्हणून आपण ह्या ठिकाणी हमालवाडीतच आपण राहूत, म्हणून ते हमालवाडीत स्थायिक झाले। आता या हिरव्या गर्दराईत वसलेले झोपडपट्टी हटवून या ठिकाणी परभणीहून परळीकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी डबल ट्रॅक टाकण्यात येणार आहे। काही लोक जे रेल्वेचं पार्सल आहे, पार्सल ऑफिस, त्या पार्सल ऑफिसमध्ये त्या वज्याची त्या मालाची आवक जावक करण्यासाठी चढवण्यासाठी ते लोक काही तिथं राहत होते, ते बी आजूबाजूच्या खेड्यात इकडे तिकडे राहते, त्याने सुद्धा मग इथं राहण्यासाठी प्रयत्न केला, हमालवाडी नाव ठेवलं। टाटा, बिर्ला, अंबानी, अदानीला हजारो लाखो एकर जमीन देणारं शासन आता मात्र या झोपडपट्टीत
लहानाचं मोठं झालेल्या चिमुकल्यांना विस्थापित करणार आहे. उठवायचे मग आता काय करते तर काय माहिती याच्या मनावर राहिलं. हा आता सगळे लोक आता आम्ही तर गोर गरीब आहे तर करून खाणारे आमचं का हा करून खाणार हे तर आम्हाला आहे का घर हे असे घर आहेत आमचे. आनंदनगर येथील झोपडपट्टीचे विस्थापन होऊ नये आणि न्यायालयीन आदेशावरून झालं तर या ठिकाणच्या रहिवाशांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यांचं पुनर्वसन करावं किंवा त्यांना मावेजा द्यावा यासाठी माजी नगराध्यक्षा जयश्रीताई खोबे, माजी नगरसेवक शामराव खोबे, विश्वनाथ गवारे, गणपत भिशे, शामराव काकनाळे, बालासाहेब काळे, प्रकाश साळवे, सतीश जाधव, राम शेळके, संदीप कांबळे, दीपक गायकवाड आदींनी जिल्हा प्रशासनाला भेटून निवेदन दिलं आहे. मी भेटणार कोणाला ते भेऊन भेऊन काय करणार आहे आपल्याला? जीव मारणार आहे काय? काय करणार आहे आपल्याला? आमची जागा आमची सोय करता येऊ ठेवा आम्हाला. आमची भरपाई पाहिजे. आम्ही रोज मंजुरी करून खाणारे माणसं आहेत. आमची सोयला आमच्या जकराबाद सोयला आम्ही सगळे पटरीवर झोपत होतो. तरी आमच्याहून गाडी तो फॉर्म्युला परभणीच्या ह्या आनंदनगर वाशियासाठी राबवला गेला. असं जर आपण शासनाकडे जर आमच्यासाठी जर लिहिलं तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळू शकतो आणि ॲटलिस्ट किमान आम्हाला जागेच्या बदल्यामध्ये जागा त्या ठिकाणी मिळू शकतो. फक्त आता तुम्ही आमच्याकडं जे काय मायबाप होत आता आपण आता आमच्यासाठी. एक बातमी नेक बातमी. M3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.